मस्त मस्त श्रियान, वाव एक जाऊ तोडणार अशी. बोरिंग गेलेला आहे. आम्ही मस्त प्लॅनिंग मध्ये होतो की छान असं फोटोशूट होईल. सगळी फेकाफेकी फेकाफेकी. ए ए हा फेकायचं नाही, बाहेर नाही फेकायचं. बघ. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे श्रियांचा आज म्हणजे उद्या आहे श्रियांचा बर्थडे. तर आम्ही श्रियांचा फोटोशूट करायला चाललोय म्हणजे कुठे बाहेर जात नाहीत. आम्ही घरीच त्याचा फोटोशूट करणार आहोत आमच्या गार्डनमध्ये. त्याची मस्त गाडी आहे आणि त्याला छान असं रेडी करून आम्ही असे फोटो काढणार आहोत. सो या ब्लॉगमध्ये तुम्ही हे बघणार आहात आणि बाकीचे काही जे ब्लॉग्स आहेत ते तर तुम्ही रोजचे रोज बघताच. आणि हा ब्लॉग आमच्या श्रियांच्या फोटोशूटचा असणार आहे आणि तुम्हाला आमचा बर्थडे बॉय दाखवते. हा आणि हा बघा आमच्या बर्थडे बॉय इथे रेडी होतोय. मस्त मस्त नवीन नवीन कपडे घातलेत आणि पावडर पण लावली. अरे बापरे, आता शूज घाला पटकन पटकन. आणि बर्थडे बॉयची गाडी इथे आहे आणि बर्थडे बॉयचा टू वगैरे सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसणार आहेत. आम्ही काय काय शूट करत. नॉर्मल आमचा फोटोग्राफर बाहेरचा नाहीये घटना मागवलेला. फोटोग्राफर निकेश पाटीलच आहेत. किती दिवसांनी चालू करतोयस? बरेच महिने झाले. माझ्या मोबाईल मध्ये झालं असतं पटकन ना. एकतर तो गाडीचा रिमोट पण चालत नाहीये. ए बर्थडे बॉय, गाडीत बस. चल बस गाडीमध्ये पटकन. बशा लवकर बशा. तू चालतोय बघ कसा. निकेश चालतोय बघ. तर आता आम्ही आलेलो आहोत खाली आणि इथे आमच्या इथे लिफ्ट पण बंद आहे आणि गाडीला काय झालं, गाडी पण कनेक्ट होत नाहीये मोबाईलला. म्हणजे होते पण ते चालतच नाही. निकेशने तिला हातामध्ये आणली वस्तू उचलून आणि इथे श्रियान बघा काय करतोय. श्रियांचं चालत जाऊ तोडणार अशी. आणि मस्तपैकी दोनचा हे आणलाय त्याला बर्थडेचा दोनचा. आणि तिथे हॅपी बर्थडेची कॅप. हा लोटा ढकला ढकला जोरात ढकला. चालते काय? चालते ना. ए ढकला लवकर ढकला. त्याचा मूड नाही. हा ढकला. ए नाचा 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 श्री नाचा. बाबू गाडीत बसणार. आणि पावसाने मस्त मेहरबानी केलेली आहे आमच्यावर. गाडीत बस. तोड नाही तर खाली काहीतरी आलं ना श्रीयू. काय मेहनत करायला लागते. काय अवस्था आमची बघा. गाडी चालत नाही तर करणार काय. अरे बाप रे, मस्त मस्त श्रियान, वाव एक नंबर. तिथेच थांबायचा, उभा राहा आता आमदारासारखा उभा राहा. श्रियान श्रियान केक आणायला जाऊ. चल. आमची दोनची हवा पण गेली आणि आता आलोय गार्डन मध्ये शूट करायला. आणि हा बघा पाऊस पडतो. मगाचपासून पाऊस नव्हता दुपारपासून आणि आता पावसाने ना येतोय जातोय. श्रियान स्माइल. ए स्माइल 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 स्माइल. बोरिंग गेलेला आहे. आम्ही मस्त प्लॅनिंग मध्ये होतो की छान असं फोटोशूट होईल. पावसाने मध्ये खेळ गेल्याने आता पाऊस गेलेला आहे. थोडा असं हे पण वाटतं ढगाळ वातावरण मस्त वाटते. आणि ह्याने पण जास्त पोज काय दिलत नाही. नंतर तो मस्त मस्त फोटो द्यायचा. आता तो बाईल मागतोय म्हणजेच मोबाईल मागतोय. सो आले तेवढे फोटो आमच्यासाठी बस झाले. हा हा श्रियान आमचा बर्थडे बॉय बघा जमला. किती फोटो काढलेत बाळा. शूट करून दमला फोटो काढून. आणि काकीकडे आला ना आता बघा तो वा टायर तुटला. ड्रेस नाही काढायचा अजिबात. फोटो काढून देत नाही. ते पण गेल्या वर्षी फोटोशूट नाही केला. शूज काढले शूज इथे काढले शूज इथे काढले मस्त. आणि इथे आता खेळत बसलाय. टायर पण तोडला गाडीचा. कुठे गेला श्रियान? किचन मध्ये. हा तिकडे पण सगळी फेकाफेकी फेकाफेकी. ए ए हा फेकायचं नाही, बाहेर नाही फेकायचं. बघ श्रियान फेकत नाही. नो नो. चल कपडे काढूया आपण. ये पटकन. गरमी आहे बघा. भिजलो पूर्ण कारण आमची लिफ्ट आहे बंद. मी गाडी घेऊन खाली गेलो उचलून. दाखवलीच नाही तुझी. ती नाही श्रियान माझ्याकडे होता म्हणून नंतर मी बोलली नाही. शूट करायला कोण नाही.
गाडी फ्लोअरला आम्ही राहतो आणि खाली लिफ्ट बंद, त्याच्यामुळे निकेश इतका जमला ना ती गाडी घेऊन खाली उचलून तिकडे घेऊन गेलो, तिकडून गार्डन मध्ये घेऊन गेलो आणि चिकट एवढा होता ना एकदा तर पडलंच असतो त्याला घेऊन. झाला असता मी पण तिघा पण आम्ही एकदा पडलो असतो. आणि आता येताना निकेश पण त्यांनी गाडी नाही वरती घेऊन जाणार, मग गाडी खाली ठेवली आणि दोघांनी उचलून आम्ही सोडला घरी. आणि मग त्याला आम्ही दोघांनी मिळून ती गाडी आली, लिफ्ट बंद आहे तर. आणि तुम्ही बघितलंच व्हिडिओ मध्ये, त्याचा मी जास्त व्हिडिओ नाही आम्ही केला कारण की त्याला एक मोबाईल खेळवणं आणि हाच एकच मोबाईल, त्याच्यामध्ये किती शूट करणार, व्हिडिओ काय करणार आणि फोटोशूट काय करणार, हा आमचा प्रॉब्लेम झाला. दुसरी गोष्ट म्हणजे असं की त्याला हसवणं खेळवणं आणि एखादी पोस्ट मुश्किलपणे मिळणं हा आमच्यासाठी मोठा स्माईल म्हणजे एक पैसे भरून अशी त्याला टाकायला लागते. त्याचा काय प्रॉब्लेम असतो माहितीये का, विदाउट मोबाईल असेल ना तर तो मस्त मजा करणार, हसणार, बोलणार. एकदा कॅमेरा ओपन केला मग तो वेगळीच त्याची काहीतरी ती बोलण्याची म्हणजे त्याचं हसणं वगैरे त्याचं वेगळंच असतं. तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोडंफार दिसला असेल नॉर्मली. तो असं आम्ही म्हणून आम्ही बाहेर आम्ही स्टुडिओ मध्ये वगैरे जाऊन त्याचं फोटोशूट नाही केलं. कारण स्टुडिओ मध्ये आम्ही केले, गेल्या वर्षी किती 3 फोटोशूट केले, चार ना रे, 4 थीमचे. हा बघा आहे ना, ही आंबा आली बघा, नौटंकी किती आहे. हे इकडे नौटंकी आमची चालणार, पण जिथे पाहिजे ना तिथे फोटो काढून देणार नाही तो. आणि असं आमचा फोटोशूट झालेला आहे. हा बाहेर आम्ही का नाही केलं, आम्हाला करायचं होतं स्टुडिओ मध्ये किंवा आउटडोर म्हणजे बाहेर वगैरे जाऊन असं. पण हा ना त्या फोटोग्राफरला पागल सोडून त्यांनी करून सोडला असतं त्याने. आणि गेल्या वर्षी पण तो फोटोग्राफर अक्षरशः नंतर कंटाळलेला कारण तो स्माईलच द्यायला तयार नव्हता. मग आम्ही बोलतो ते स्माईल नाही, आम्ही बोललो चालेल फक्त फोटो सरळ आला ना बस झाला, स्माईलची आम्हाला गरज नाही. कारण तो आणि पहिला बड्डे होता म्हणून एक आवड म्हणून आम्ही ते फोटोशूट केलेलं. आणि आता पण आम्हाला करायचे होते पण उगाच पैसे वेस्ट करायचे. आणि हा काय मस्त आता तर देणार नाही, छोटा होता तेव्हा दिले तरी त्यांनी एका ठिकाणी उभा राहून, आता धावत सुटणार. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की आपण गार्डनला छान असं फोटोशूट करूयात. आणि आमच्याकडे गाडी तर होती फक्त काय बलून वगैरे म्हणून बलून दिले नाही का, तो फोटो असा पकडतो आणि बलून फोडून देतो. त्याच्यामुळे बलून पण आम्ही नाही नेले, फक्त 2चा आकडा आणि हॅपी बर्थडेची कॅप नेलेली. म्हणजे थोडंफार 10-12 फोटो तो आम्हाला काढून दिले, पण त्याने तेवढे पण करून देत नाही. पण थोडंफार रील्स तर आम्हाला करताच बिलकुल नाही आली. आणि आमची दोघांची आम्ही ट्विनिंग केलेली. पण माझं असं झालं की माझा 1 पीस मी ऑनलाईन मागवलेला आणि तो आला फॉल्टी, त्याच्यामुळे मग तो मी रिटर्न केला. आणि मग ऐन टाइमवर मला आता शर्ट आणि पॅन्ट घालावी लागली. आणि शाळेचा आमच्या काही वेगळंच शादी घातलेला आहे. मी फोटोग्राफर, गाडी उचलणार, मी काय करणार, तिसरा माणूस असतो तर गोष्ट वेगळी होती. आणि निकेश नंतर ना खूप कंटाळतो, आता पण तो कंटाळलाय फोटो काढायला कारण की त्या पाऊस आणि त्याची कटकट. आणि आता माझा हात धुतलेला आहे. सो असू दे, हा आमचा छोटासा फोटोशूट घरच्या घरी होता. सो कसं वाटलं ते तुम्ही कॉमेंट करून सांगा आम्हाला. आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक्स करत जावा. आणि नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब करा. आणि आमच्या श्रीचा उद्या बर्थडे आहे आणि हा ब्लॉग मे बी परवा येईल कदाचित, कारण की उद्या एक ब्लॉग परवा असे रोजचे आमचे ब्लॉग्स आहेत. किंवा जमलं तर आम्ही एका दिवसात 2 पण ब्लॉग अपलोड करू. सो चला तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. फक्त फोटोशूटचा ब्लॉग होता आणि बाकीचे आपले रेग्युलर ब्लॉग येतातच. आणि आमचा बर्थडे बॉय बघा. हॅपी टू कोणाचा बाय बाय कर, बाय बाय कर सगळ्यांना, बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर. नाचतो कशा दाखव गणपती बाप्पा कसं मोबाईल म्हणजे पहिला पाहिजे त्याला. चल बाय.